श्वेतार, मी बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचा 1 वाजतोय आणि दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गौप्यस्फोट केलाय. वाल्मिक कराडच्या कथित बी टीम मधील 4 जणांची नावं देशमुखांनी जाहीर केली. बालाजी तांदळे, संजय केदार, डॉय सायबसे आणि मोराळे अशी 4 जणांची नावं धनंजय देशमुख यांनी जाहीर करत यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल केलाय. बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले. भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे. 6 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार, त्यांना फोन आलेला आरोपींचा. हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायबसे स्पष्ट झाले. त्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते. मग तुम्ही हे सांगा मला, आज देखील जे कोणी आरोपी इथं येतात सुनावणीला, कोठडीला, त्यावेळी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना कठोर शिक्षेची मागणी मनोज जरांगेंनी केली. त्यातील बडा नेता कोण आहे हे शोधा आणि दररोज काहीतरी पुरावे बाहेर येत आहेत. बाकीचे आरोपी का नाही, बाकीचे सह आरोपी का नाही केले, असा सवाल जरांगेंनी केला. या प्रकरणी पुरावे नष्ट केले जातील असा संशय आम्हाला येऊ लागल्याचं जरांगेंनी म्हटलं. ज्या पोलिसांचा या प्रकरणाशी संबंध आहे त्या पोलिसांचे सीडीआर काढा, यामध्ये कोण बडा नेता आहे ते बाहेर काढा, अशी मागणी जरांगेंनी केली. संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. एक आरोपी सापडत आणखी नाही, पुरावे नष्ट करायला बाहेर ठेवला ही शंका आहे. दुसरं, ज्या वेळेस हे आरोपी फरार होते त्यावेळेस हे कोणाच्या घरी गेले, कोणाकोणाला फोन केले, हे चार्जशीट मध्ये आलं पाहिजे. बहुतेक हे येत नाही अशी शंका आहे. कारण बडा नेता कोण, मान्य न्यायालयासमोर सांगितलेलं होतं त्यावेळेस की या आरोपींनी बड्या नेत्यांना फोन केला, त्या बड्या नेत्यांचं बाहेर नाव येत नाही. तर सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे आरोपांच्या कचाट्यात सापडलेल्या धनंजय मुंडेंच्या पाठीशी आता उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. धनंजय मुंडे जर दोषी नाही तर कारवाई नाही, अशी ठाम भूमिका अजित पवारांनी मांडली. देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही हीच भूमिका मांडल्याची माहिती मिळाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावरच्या आरोपांवरती जोपर्यंत पुरावे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई होणार नाही, असं यावेळी स्पष्ट करण्यात आल्याचं कळतंय. काल धनंजय मुंडेंच्या समोरच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही भूमिका मांडल्यामुळे आता धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचा अभय मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगला इथे तब्बल 2 तासांहून अधिक वेळ राष्ट्रवादीची बैठक झाली आणि यात झालेल्या अनौपचारिक चर्चेत अजित पवार यांनी धनंजय मुंडेंसंदर्भात ही अशी भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अजित दादा अत्यंत पारदर्शी काम करणारा कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पक्षाचे निर्णय घ्यायचे अधिकार अजित पवार साहेबांना आहे. अजित पवार साहेबांना ज्या दिवशी वाटेल की त्यांच्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी काही चूक केली त्या दिवशी ते कोणाची गय करणार नाही. तात्काळ तडफड निर्णय करणारा नेता अजित पवार आहे. त्यामुळं त्यांना ज्या दिवशी वाटेल की कोणाची चूक आहे त्यांच्या पक्षामध्ये ते निर्णय करतील. चौकशी सुरू आहे. त्या चौकशीमध्ये जोपर्यंत कुठला व्यक्ती दोषी आढळत नाही तोपर्यंत कोणत्या पक्ष निर्णय करणार नाही. नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला पाहिजे. संजय राठोडावर ज्यावेळेस आरोप झाले होते त्यावेळेस शिवसेनेत ते होते. उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. यथावकाश त्या आरोपातून ते मुक्त झाले. परंतु नैतिकदृष्ट्या त्यावेळेस त्यांनी राजीनामा देण्याची गरज होती. तो शिवसेनेनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला होता. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि या प्रकरणात तो उघड अजून तर कोणते सीआयडीचे तपास वगैरे कोणतेही बाहेर येत नाहीये. अजून एक आरोपी फरार आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे सावलीसारखं काम करतात.